जिनके निकट सिंहादि पशु भी भूल जाते क्रूरता, उन दिव्य गुरुओं की अहो कैसी अलौकिक शूरता। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। हिरालाल काळुसकर हे जे वीरसागर महाराजींचे भक्त होते, अनुयायी होते, पुण्याचे होते, तर त्यांनी काय महाराजांबद्दल अभिप्राय सांगितलाय ते वाचू। जर्मनीचे मार्कस मोसनेर या युवकाचा परमपूज्य वीरसागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान शिबिरात सहभाग झाला। त्यांचा अनुभव खऱ्या ध्यान पद्धतीच्या माध्यमातून आनंद व सौख्य हे वर्तमान मानवी जीवनातही उपभोगता येते। शरीर मनशक्तीच्या स्तरावरच नव्हे तर आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञानही होऊ शकते, ते अनुभवगम्य आहे। हा विचार गेल्या अनेक वर्षांपासून सगळीकडे स्वतः अध्ययन, अध्यापन, तपश्चर्या करून ज्यांनी प्रथम स्वतःमध्ये रुजवला व जैन ध्यान पद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा पुनः सुरू केली, त्या जिनमुनी परमपूज्य 108 श्री वीरसागर महाराजांचे नाव ऐकून जर्मनीतील मार्कस मोसनेर हे तरुण सप्टेंबर 1990 मध्ये सोलापुरात दाखल झाले होते। शुक्रवार पेठेतील महावीर सांस्कृतिक भवनात वास्तव्य करून असलेले व तेथेच जैन मुनींच्या आहारचर्यादिकांचाही अभ्यास करून त्या समान स्वतःचा आहार घेत जैन तत्वज्ञानाचा पायाभूत अभ्यास त्यांनी केला। कोण? मार्कस मोसनेर यांनी। म्हणजे काय म्हणायचं की परदेशातला युवक पण कुठून येऊन कोणाची योग्यता कशी असते, उपादान कसं असते आणि निमित्त सहज कसं मिळतंय, कुठल्या कुठं किती मुनी असणार पण बरोबर ह्यांचं सानिध्य मिळायला, परत ते स्वीकारून तसं परिणमन करायला किती महाभाग्य म्हणायचं। भव्य जीव असणार कुठला तरी, त्यामुळं तो संयोगात आला आणि परत पदरात पडलेलं सगळं ग्रहण केलं, त्याचा स्वीकार करून परत तसं पुढं प्रचार केला, इतरांना सुद्धा त्याचं तत्व समजवलं। परमपूज्य 108 वीरसागर महाराजांनी त्यांना 6 द्रव्ये, 7 तत्वे, 9 पदार्थ, 8 कर्म, कषाय, लेशा, जुगुप्सा, निश्चयनय, व्यवहारनय, क्रमबद्ध पर्याय, अणुव्रते, महाव्रते, ज्ञानाचे प्रकार आदी मौलिक जैन तत्वे दृष्टांतासह शिकवली इंग्लिशमधून। ऑब्वियस आहे ना, ते परदेशी होते म्हणल्यावर किती आता आम्हाला हिंदीतनं सांगायचं म्हणजे एक एक शब्द किती अडतात आणि ते इंग्लिशमध्ये कसं सहज त्यांनी सांगितले असणार महाराजजी। मौन व्रतादिकांचे प्रात्यक्षिकही करून घेतले। म्हणजे त्यांना कुठं काय तिथं असणार आहे, मौन माहिती का एकासन माहिती, संयम माहिती, परदेशामध्ये काय त्यांना धर्माचं ज्ञान नाही, तत्वाचं ज्ञान नाही, तत्व फॉलो करत नसणार आहेत, पण इथं आल्यावर सगळं करायची तयारी, म्हणजे किती त्यांचं उज्ज्वल विचार होते। उपादान त्यांचं पक्क असं की मिळालं निमित्त सहज। या प्रशिक्षणानंतर त्यांनी परमपूज्य 108 वीरसागर महाराजांच्या 10 दिवसांच्या ध्यान शिबिरात दिनांक 9 सप्टेंबर 1990 ते 17 सप्टेंबर 1990 पर्यंत भाग घेतला। त्याचबरोबर सोलापूरचे श्रावक श्री मोहोळकर यांनीही शिबिरात भाग घेतला। हे शिबिर त्यांच्याकडून विधिवत पार पाडण्याची जबाबदारी पुण्याचे श्री हिरालाल काळुसकर यांनी स्वीकारून यशस्वीरित्या पार पाडली। हे संपूर्ण शिबिर इंग्लिश माध्यमातून झाले। म्हणजे नवीन कळालं। इथं मराठी लोकांना सांगितलं तर आत्मा दिसत नाही।
हां, म्हणजे तेच की त्यांना समजण्यासाठी म्हणून आपण एखादं सेंटेन्स घेणं वेगळं, पण असं संपूर्ण शिबिर आता ते काय आता पिंडचं ध्यान वगैरे तर विचारच करावा लागेल कसं इंग्लिशमधून महाराज सांगितले असणार. तर इंग्लिश माध्यमातून हे शिबिर झाले आणि यशस्वीरित्या पार पडले. ध्यान शिबिरात आलेला अनुभव मार्कस मोसनेर यांनी या शब्दात व्यक्त केला. 18 तारखेला 17 तारखेला शिबिर संपलं आणि 18 तारखेला त्यांनी आपलं वक्तव्य दिलं होतं. माझ्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याचा अनुभव, ज्याच्यामुळे मला शाश्वत स्वायत्ततेची अनुभूती आली, हाच या शिबिरातून मला मिळालेला मोठा ठेवा होय. अधूनमधून ध्यान चालू असताना स्वैरविचार येत असत आणि महत् प्रयासाने त्या स्वैरविचारांना दूर करून काही काळ तरी मी शाश्वत शुद्ध आत्म्याचे चिंतन करू शकलो. शाश्वत निजध्रुवाचा अनुभव हाच मी माझ्या मायदेशी घेऊन जाणार आहे आणि याच अनुभवाने निश्चितपणे माझ्या जीवनाला नवीन दिशा दाखविली आहे. म्हणजे सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली एवढ्यातनं त्यांना मिळालं जे तत्व, त्यातून त्यांनी फायदा करून घेऊन आत्मकल्याण केलं. शिबिराच्या 5व्या दिवशी मला जर्मनीमध्ये असलेल्या पत्नीपासूनच्या वियोगाची तीव्र जाणीव झाली. 5व्या दिवशी शिबिरातच मी प्रत्यक्षात रडलो आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या उरलेल्या दिवसांचे ध्यान एकाग्रतेने पूर्ण होऊ शकेल की नाही असे वाटू लागले. पण याच वेळी परमपूज्य वीरसागर महाराजजींनी जे मार्गदर्शन केले होते त्याची आठवण झाली. ते शब्द त्यांचे फार धैर्य देणारे ठरले, स्थितीकरणासाठी कारण ठरले. ज्या गोष्टीला सुरुवात आहे तिला अंत आहेच हे आठवून मी पुन्हा ध्यानात स्थिर झालो. किती छान सांगितलं. काय म्हणजे आत्ता आठवण आली म्हणजे क्षणिक आहेत ते विकल्प. समजून घे जी गोष्ट सुरू झाली ती संपणार आहे म्हणजे बस तू संपवायचं आहे, त्याला धरून ठेवणार तर विकल्पच राहणार. म्हणून आत्ता आलेत ते विकल्प तर नियमाने ते नष्ट होणार आहेत. म्हणूनच म्हणलं ना, जे पण विकल्प आले त्याला त्याचा ज्ञाता बना, सोडून द्या, त्याला ज्ञेय करा, संपला. हां, विकल्पच नाही राहिला पुन्हा. मग म्हणून सांगितलं त्यांना महाराजजींचे शब्द आठवले आणि त्यांनी बस तिथं स्वतःचं स्थितीकरण केलं. त्यातून त्यांनी परमपूज्य महाराजजींनी ध्यान शिबिरापूर्वी दिलेल्या प्रशिक्षणामुळे शुद्ध ध्यान व अपद ध्यान यांच्यातील फरक चांगला समजू लागला आणि हाच खरा या ध्यान शिबिरापासून मिळालेला फायदा होता. बरोबर आहे. मी आता पत्नीचा विचार करतोय म्हटल्यावर हे अपद ध्यान आहे, ह्याचं स्थितीकरण झालं असेल त्यांना आणि लगेच ते पुन्हा धर्मध्यानाकडं उन्मुख झाले. आत्मध्यान शुद्ध ध्यानाचं पुन्हा त्यांनी अवलंबन घेतलं. म्हणजे आपल्याला पण हे करायला पाहिजे. जेव्हा ध्यान करतो त्यावेळेस विचार जे काय आले, जे काय ज्ञेय बनले, तर ते शुद्ध ज्ञेय आहे का, तो माझा स्वध्रुव आत्मा आहे का, नसेल तर समजून घ्या अपद ध्यानात आहात. आणि ध्यान करायला बसलोय आणि अपद ध्यान केलं तर पुण्याचा बंद का पापाचा बंद. म्हणून सांगितलं निर्जरा करायची होती पण उलटा आसरव बंद केला. मार्कस मोसनेर यांनी या ध्यान शिबिरातील अनुभवाबद्दल त्यांचे मित्र चिंचवडकर यांना पत्र लिहिले. प्रिय महावीर, जय जिनेंद्र, तुझे पोस्टकार्ड मिळाले. कालच माझे ध्यान शिबिर पार पडले. हा एक पूर्णपणे नवीन असा अनुभव होता आणि या शिबिराने माझे जीवनाची दिशाच बदलून टाकली आहे. ही वस्तुस्थिती आहे. या शिबिरात भाग घेण्यापूर्वी मला जैन तत्त्वज्ञानाचे केवळ पुस्तकी ज्ञान होते आणि मी केवळ बाह्य क्रियाकांड, जप, पूजा इत्यादी करीत होतो. पण आता मला शाश्वत निजध्रुव आत्म्याचा अनुभव आला आणि हीच खरी समाधानाची बाब आहे. परमपूज्य वीरसागरजी महाराज हे अद्वितीय व असामान्य संत आहेत. युनिक अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सेंट.
त्यामुळे मी याच महाराजांकडून अधिक शिकण्याकरिता सोलापुरातच राहणार आहे. त्यामुळे तूच सोलापूरला ये. म्हणजे ते काही दिवसा 1-2 दिवसासाठी आले होते, पण राहून शिकून गेले ते पूर्ण. हां हां हां, तुम्हाला यायचंय तर या आणि तुम्ही पण शिका, पण मी इथनं जाणार नाही. असं कोणाचं जीवन कशातून परिवर्तित होऊ शकते, कोणाला कुठं मार्गदर्शन मिळू शकते, कसा बोध प्राप्त होऊ शकतो सांगता येत नाही. कोणाला अनुकूल परिस्थिती पण बोध देणारी असते, कोणाला प्रतिकूल परिस्थिती पण. म्हणजे त्यांना जे काही इथं मिळालं असेल, आता इथून ते जाऊन तिथं जाऊन जे काय त्यांना स्वतःला साधना करण्यासाठी किती अडथळे आले असणार आहेत तिथं, पण इथं जे मिळवलं त्याच्या निमित्तात तिथं ते दृढ राहिले असणार. म्हणून त्यांचा पण अनुभव आहे की वाचू आपण. ते जेव्हा इथून गेले परत जर्मनीला, जर्मनीचे होते ना ते, म्हणजे हे बहुतेक नंतर आले असणार. कोण? जेव्हा जर्मनीचे एकदा आले आणि हे कॅनडाचे एकदा आले, असं झालं का? म्हणजे दोघं एकत्र तर दिसत नाही आहेत फोटोमध्ये, पण दोघांना पण तत्त्वज्ञानाची रुची झाली आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजण्यासारखं महाराजांनी मदत केली. आणि जे काय उपदेश दिला तो त्यांना ग्राह्य झाला, तो त्यांनी स्वीकारला आणि आपलं आत्मकल्याण केलं. तर ते जे मोसनेर होते त्यांनी तर ध्यान शिबिराला बसले आणि त्यांचा अनुभव सांगितला. त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती झाली आणि त्यांनी पुढं जाऊन पुन्हा इतरांना सुद्धा त्याचा बोध दिला. मग तसंच सांगितलं, जे कोण हे बलभद्र होते, ब्रूस कोस्टेन नाव होतं त्यांचं, टोरंटोचे, कॅनडातले राहणारे मूळचे, तर ते सुद्धा सहवासात आले होते महाराजजींच्या आणि त्यांनी सुद्धा तत्त्वज्ञान ग्रहण केलं. महाराजजींकडून अनेक गोष्टींचं क्लॅरिफिकेशन करून घेतलं आणि मेन ध्यानाचा प्रयोग केल्यामुळं त्यांना सुद्धा फार मोठी उपलब्धी झाली. आणि जेव्हा महाराजजींचा अंत झाला तर ते परत गेले होते कॅनडाला, आणि त्यावेळेस त्यांना जेव्हा ही न्यूज मिळाली तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती, आणि त्यांनी पत्र लिहून परत पाठवलं होतं महाराजींना श्रद्धांजली म्हणून. मग ते थोडं याच्यात आहे, इंग्लिशमध्ये आहे, बघू प्रयत्न करू आपण. द प्युअर सोल फॉर्म्युला अँड मेडिटेशन, द इन्साइट्स ऑफ वीर सागरजी महाराजजी. खऱ्या काय म्हणायचं, शुद्ध आत्म्याला जाणण्याचा फॉर्म्युला आणि मेडिटेशन हे वीरसागरजी महाराजींच्या शब्दात किंवा त्यांच्या अंतःकरणातून जे बाहेर पडलं, जे त्यांनी सांगितलं, हे ब्रूस कोस्टेन सांगतायत. जय जिनेंद्र. मे दिस कम्युनिकेशन फाइंड यू अँड युअर फॅमिली एक्सपिरियन्सिंग गुड हेल्थ, पीसफुलनेस अँड जॉय. तुम्हाला जेव्हा हे पत्र मिळेल तेव्हा तुमची फॅमिली सुस्थितीत असणार, स्वस्थ असेल, असं त्यांनी एक भावना केली आहे. द लेटर इन्फॉर्मिंग ऑफ द पासिंग ऑन ऑफ द सोल ऑफ व्ही सागर महाराजजी वॉज रिसिव्ड जस्ट लास्ट इव्हनिंग. देर वॉज सम डिले इन रिसिविंग द लेटर ड्यू टू अ चेंज इन ॲड्रेस. त्यांचा ॲड्रेस चेंज झाला होता म्हणून त्यांना महाराजींचं गेलेलं पत्र मिळालेलं ते उशिरा मिळालं. इट वॉज डिस्टर्बिंग इन्फॉर्मेशन ड्यू टू द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ द न्यूज and also the realization that this great teacher is no longer present for eyes to see. आता आमच्या डोळ्यांना ते पाहायला राहिले नाहीत. हे आमच्यासाठी फार धक्कादायक न्यूज आहे आणि अनएक्सपेक्टेड आहे आमच्यासाठी, त्यामुळे मी डिस्टर्ब झालो आहे असं त्यांना म्हणायचं होतं. इट इज नोटवर्दी दॅट वीर सागर महाराजजी एंडेड हिज लाईफ ॲज ही लिव्ड. जसं ते सांगत होते, जसं ते जगत होते, तसं त्यांनी आपल्या जीवनाचा अंत केला. त्यांनी आपली समाधी साधली. इन्स्पायरिंग पीपल विथ हिज एक्झाम्पल. स्वतःचं एक्झाम्पल सगळ्यांसमोर मांडलं त्यांनी की जीवन कसं जगायला पाहिजे आणि कसं आपलं समाधी मरण साधायला पाहिजे. हिज डेडिकेशन अँड कन्व्हिक्शन टू मेंटेनिंग अँड लिव्हिंग प्युअर जैन वे आर अ मॉडेल फॉर अस ऑल. ते आमच्यासाठी एक जैन आयडॉल आहेत, एक आदर्श आहेत.
even though we realize that this soul has gone on to a situation where greater development will occur and continue, the departure of वीर सागर महाराज जी leaves an emptiness in our lives. म्हणजे ते जिथं पण गेले असतील तिथं त्यांना सगळं चांगलं मिळेल ह्याच्यापेक्षा चांगली त्यांची परिस्थिती असेल ज्ञानाची ध्यानाची, असे त्यांनी एक भावना केली. असं मला समजतंय ह्याच्यावरून की ते जिथल्या पण सिच्युएशनमध्ये असणार ते नियमाने डेव्हलपमेंट असणार, त्याच्यामध्ये ग्रेटर डेव्हलपमेंट असणार, अजून अनुभवाचा आनंद भोगत असणार. पण त्यांचं जाणं आमच्यासाठी आमच्या जीवनामध्ये रिक्तता आणणारं आहे असं सांगायचं. Although his news gives cause for sadness, there is also reason for happiness. जरी त्यांनी गेली ही न्यूज सॅड न्यूज आहे तरीसुद्धा आम्हाला एक आनंदाची कारण आहे ते. You will be happy to know that the letter was received coincidentally just after returning from a Mahavir Jayanti celebration, where there was an opportunity to help Jains learn about the pure soul meditation which was learned from Maharaj Ji during stay in 1990. त्यांनी जे इथं येऊन 1990मध्ये शिकले तर ते जाऊन तिथं त्या कॅनडामध्ये त्यांनी महावीर जयंतीच्या अवसरच्या निमित्तात कुठंतरी गेले होते आणि तिथं जाऊन त्यांनी त्याच्यावर स्पीच दिली, सगळ्यांना मेडिटेशन करवलं. त्यामुळं त्यांना म्हणायचं आहे की ही एक आनंदाची गोष्ट आहे. भले इकडं महाराजींचा अंत झाला, आपल्याला दुःख आहे, पण तरीसुद्धा एक आनंदाची गोष्ट की ते जिवंत आहेत आपल्यामध्ये असं सांगायचं होतं त्यांना. आणि त्यांनी जे काय सांगितलं तिथल्या लोकांनी ॲप्रिशिएट केलं हे सांगायला लागले. पीपल देअर एन्जॉयड सो मच अँड वेअर सो इंटरेस्टेड अँड इन्स्पायर्ड बाय द मेडिटेशन, द कन्सेप्ट्स अँड द प्युअर सोल फॉर्म्युला दॅट महाराजजी टॉट. जे काय महाराजींनी शिकवलं आम्हाला तर ते त्यांनी जे काय तिथं सांगितलं जाऊन, कोण बलभद्र त्यांनी काय म्हणायचं त्यांना, ब्रूस कोस्टेन त्यांचं नाव होतं, तर त्यांनी जाऊन तिथल्या लोकांना जे काही सांगितलं शिकवलं तर त्यांनी त्याच्यामध्ये एन्जॉय केले, आनंद मानला त्यांनी ते सगळं शिकण्यामध्ये, मेडिटेट करण्यामध्ये. आणि त्यांना ही प्युअर सोलची कन्सेप्ट खूप आवडली, खूप चांगली वाटली. ऑल्दो महाराजजी इज नो लॉंगर विथ अस, his teaching is continuing and forms the basis of what I try to help people learn here on this side. आमच्या साईडला इकडं हे काही नाही आहे ज्ञान कोणाला, कुठं कॅनडामध्ये. तर महाराजजींनी जे काय मला शिकवलं होतं तर ते मी इथं शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि तेच सगळ्यांमध्ये पसरवतोय ते ज्ञान मी. इम्पॉर्टंटली पीपल आर इन्फॉर्म्ड दॅट द pure soul formula and meditation are the insights of वीर सागर महाराज जी. जे काय हे प्युअर सोलचं फॉर्म्युला आहे, शुद्ध आत्मतत्वाचं प्राप्त करण्याची जी विधी आहे, जे मेडिटेशन आहे, ते वीर सागर महाराजजींचं अंतःकरण होतं, अंतरंग होतं, किंवा काय म्हणायचं त्यांची ती अंतरंग वृत्ती होती. स्वतः ते उतरवत होते आणि इतरांना ते दाखवत होते, अंतर्दृष्टी होती म्हणा. I am merely the humble student who tries to help people understand and implement the pure soul teachings of Veer Sagar Maharaj Ji so that they can experience the effects of their efforts and the greatness of our Jain religion. मी पूर्ण प्रयत्नपूर्वक सगळ्यांना सांगायचा, शिकवण्याचा प्रयत्न करतोय जे काय मला महाराजींकडून प्युअर सोलचं टीचिंग मिळालं, जेणेकरून की शिकवायची कला मिळाली बघा की. म्हणजे आणि त्यांना असं वाटलं असणार आहे ना की मला जे मिळालं ते इथल्या लोकांना पण मिळायला पाहिजे. तिथल्या लोकांना ते इथं येऊन शिकून गेले, थोडी तिथले सगळे लोक येणार होते, त्यामुळे तिथल्या लोकांना हे मिळावं हे ह्यांची भावना, आणि तसंच त्या समोरच्यांचा रिस्पॉन्स मिळाला हे त्यापेक्षा चांगलं म्हणायचं. कारण तिथल्या लोकांमध्ये कुठं असं काही इंटरेस्ट असतो म्हणा किंवा इच्छा असते शिकायची. बरोबर. इथल्यापेक्षा तिकडचे लोक तर जास्त भोगी आहेत, जास्त बाहेर आहेत. हां
धर्म काय माहीतच नाही आहे. त्यामुळे ज्यांनी पुढे येऊन शिकायची तयारी दाखवली, ग्रहण केलं, ते सुद्धा महाभाग्यवान म्हणायचं. मग जे काही महाराजजींनी एफर्ट्स घेतले शिकवण्यासाठी, समजवून देण्यासाठी आणि त्यांची महानता, हेच आपल्यासाठी आज आदर्श आहे. नो डाऊट एफर्ट्स आर बीइंग मेड टू रेकॉर्ड द इव्हेंट्स इन द लाईफ ऑफ दिस ग्रेट सेंट. जे काय त्यांनी एफर्ट्स घेतले ते नियमाने एक रेकॉर्ड बनवतील असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे वीरसागर महाराजजींच्या लाईफमध्ये त्यांनी जे काय पुरुषार्थ केला, जे काय प्रयत्न केलं सगळ्यांना समजवण्याचा, ते एक ग्रेट एफर्ट आहे. दिस वुड बी व्हेरी हेल्पफुल इन्फॉर्मेशन फॉर मी टू प्रेझेंट टू इंटरेस्टेड पीपल ऑन दिस साईड. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे हे समजवण्यामध्ये, त्यांच्यासाठी मी माध्यम बनेल, हे माझं भाग्य आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे ज्यांना कोणाला समजवून घ्यायचं आहे त्यांच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि माझं ते भाग्य की मला त्यांना समजवण्याचा मौका मिळणार. भाऊसाहेबजी, would you please convey deepest appreciation to the person or persons who sent the letter. I am grateful beyond words for their thoughtfulness. भाऊसाहेब गांधींना त्यांनी बहुतेक हे लेटर लिहिलं होतं वाटतं. आणि मग त्यांना म्हणायचं आहे की ज्यांनी कोणी मला हे इन्फॉर्मेशन पोहोचवली त्यांच्यासाठी मी ऋणी आहे, त्यांचा मी ऋणी आहे. I apologize for not having returned to you since returning to Canada. मी कॅनडाला जेव्हापासून आलो महाराजांकडून तेव्हापासून मी कोणाला काय रिप्लाय दिला नाही, त्यासाठी मी खिन्न आहे. आफ्टर रिटर्निंग देअर वेअर सो मेनी चेंजेस अँड फॉर अ लॉंग टाईम थिंग्स वेअर व्हेरी डिफिकल्ट. बरोबर आहे ना. तिथं पहिल्यांदा राहत होते, त्यातली लाईफ, तिथून इथं आल्यावर सगळं शिकून तिथं गेल्यावर पुन्हा तिथली लाईफ म्हणल्यावर जरा डिस्टर्ब झाला असणार आहे. फार तिथं ॲडजस्ट करायला त्यांना पहिल्यांदा डिफिकल्ट झालं हे सांगतायत. However, the practice of pure soul meditation is what helped me continue through that difficult time until now when things are much better. म्हणजे काहीतरी पापाचा उदय आला होता असं त्यांना म्हणायचं आहे. तिथं गेल्यावर जे काही त्यांना पापाचा उदय आला तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा मला हे प्युअर सोल मेडिटेशन स्टेबल ठेवलं. जे काही मी ध्यानाचं पद्धत शिकवली होती त्यांनी मला सामर्थ्य दिलं, त्यांनी मी या सगळ्या कंडिशन्समधून बाहेर पडू शकलो आणि आता सगळे थिंग्स बेटर आहेत. म्हणजे आता सगळं चांगलं चाललं आहे. पण जेव्हा परत आलो होतो तेव्हा जे काही फेस करावं लागलं त्याच्यामध्ये ध्यानाने शक्ती मिळाली हे त्यांना सांगायचं आहे. प्रेझेंटली टाईम इज आकुलता झाली नाही आणि ते कसं टॅकल करायचं हे त्यांना शक्ती मिळाली असेल, एक दृष्टी मिळाली असेल. Presently, time is full developing educational programs for Jain youth and children in the Western style that they are most familiar. म्हणजे जैन नॉलेज मिळण्यासाठी मुलांना आता काय म्हणायचं, नवीन नॉलेजमधून त्यांना शिकवायचं प्रोग्राम चालू केलेत. एज्युकेशनल स्टाईलमध्ये असे प्रोग्राम्स सेट करायला लागलेत की जेणेकरून वेस्टर्न स्टाईलमध्ये सुद्धा त्यांना आपल्या जिनधर्माचं ओळख होईल. इट इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी इन दिस लाईफ टू कीप वन्स थॉट्स ऑन सोल अँड जैन रिलिजन. व्हेरी बेस्ट विशेष टू ऑल डिअर जैन फ्रेंड्स इन सोलापूर. मेमरीज आर स्टील स्ट्रॉंग, क्लिअर अँड स्वीट अँड ॲप्रिसिएशन फॉर पास्ट असिस्टन्स. व्हेरी ग्रेट. जय जिनेंद्र. म्हणजे त्यांच्याकडून जे काय सांगायचं होतं ते त्यांनी फार चांगल्या शब्दात सांगितलं. आणि त्यांचं लाईफ कसं असणार आहे ते आपण विचार करू शकतो की बाहेर राहून अशी जर वृत्ती असू शकते जीवाची तर इथं किती लोकांना सहज मिळण्यासारखी गोष्ट होती. पण कुठं कोणी कल्याण करून घेतलं, कोणी आपल्या जीवनामध्ये बदल घडवला. म्हणजे महाराजींना तर काय म्हणायचं, इथल्या लोकांना हां ते म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं विकत नसते असं आहे. म्हणजे त्यांचं दीक्षेपासून विचार होते का ध्यान शिबिर घ्यायचा. होय. आणि मग किती 1990 मध्ये बहुतेक मिळालं का पहिलं ध्यान शिबिर त्यांना. नाही, आधी
सावरगावला पहिलं शिबिर झालं तेव्हा. बरोबर. पण आलं ना, जाऊ दे, जे काय त्यांचे परिश्रम आहेत ते फळाला. हां, म्हणले होते की ते जरी कोणी नाही आलं तरी सुद्धा ध्यान शिबिर चालवणारच, करणारच. पण सगळ्यांना ते काय म्हणायचं, ते पण पुण्य म्हणायचं सगळ्यांचं की बसायचे भाव तरी झाले आणि ॲटलिस्ट समजून घेतलं लोकांनी. हां 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 लोक थोडेसेच होते. बरं. आणि गेली होती आमची जाऊ बारामतीला असते ना आता, गेली होती सावरगावला. जेव्हा गेले होते म्हणजे ज्यांनी मिळवलं ते महाराजांकडनं मिळालं म्हणल्यावर सोनं, जीवनाचं सोनं झालं असेल त्यांच्या. म्हणून आपल्याला पण मिळालेलं काही कमी नाही, आपण पण शिष्यच आहे त्यांचे. त्यामुळे आता पण ते आपल्यामध्ये आहेत. सगळ्या या त्यांच्या वाणीतून, त्यांच्या शिकवणीतून, त्यांच्या ध्यानाच्या पद्धतीतून सगळं आपल्या दाखवत आहेत म्हणल्यावर आपल्यावर त्यांचं लक्ष आहे असं समजून घ्या. आपल्याला त्यांचं आशीर्वाद मिळालेला आहे, त्यांची शिकवण मिळालेली आहे. ती आपण फक्त आपल्यामध्ये जपून ठेवायची आणि त्याचं अनुभव करायचा आहे. तसं प्रॅक्टिकली आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे. तर त्यांचं ज्ञान मिळवून, त्यांचा सहवास मिळवून फायदा आहे. नाहीतर आपण फॉरेनमध्येच आहे. ते फॉरेनर होते, ते येऊन इथं मिळवले सगळं आणि आपण इथं राहून फॉरेनमध्ये राहिल्यासारखं व्हायचं. ज्यांनी कोणी धर्मापासून दूर राहतात तर इथं राहून तिथं जायचे भाव करतात तर ते तिथंच आहेत, आणि तिथं राहून धर्म करण्याचे भाव करतायत तर ते उलट धर्मात आहेत. म्हणून सांगितलं काय करा, ध्यानाचा असा प्रयोग करा की जेणेकरून पुन्हा आपल्याला भवभ्रमण न व्हावं. एकदा सम्यक दर्शनाची कला आपल्यामध्ये आत्मसात झाली, उतरली तर सगळ्या अनंत भ्रमणाचा नाश होऊन जाईल. म्हणून ती कला, ती किल्ली आपल्याला दिली आहे महाराजजींनी. म्हणून त्याचं आपल्या जीवनामध्ये उतरवून सार्थक करणं आवश्यक आहे. हो. जाणा स्वतःच्या निर्मळ, पवित्र, शुद्ध आत्म्याला जाणा. तुम स्वभाव से ही आनंदमय, पर से सुख तो लेश न हो. पहा, हा मी स्वयं आनंद घन स्वरूप आहे, सुख स्वभावीच आहे. मला या आनंदासाठी पराची आवश्यकता नाहीच. तुम स्वभाव से ही आनंदमय, पर से सुख तो लेश न हो. झूठी आशा तृष्णा छोड़ो, जिन वचनों में चित्त धरो. पराकडून सुखाची आशा करणे म्हणजे असत्य आहे. व्यर्थ प्रयास आहे. जाणीव करा, सुख माझ्यामध्येच आहे. मी सुख आत्मा आहे, श्रद्धान करा. स्वदेश जाणा, स्वराज्य जाणा, स्वक्षेत्र जाणा. हा मी परदेशी नाहीच. स्वचतुष्टयामध्येच स्थित आहे, स्वस्थ आहे. निर्विकल्प स्वरूपोऽहम्.
निस्संगस्वरूपोऽहम् शुद्धोऽहम् विसर्जन।